नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहताय TV9 मराठी आणि बातमीपत्रात घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून. सुरुवातीला सरकारने हिंदी बाबतचा GR रद्द केलेला आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. उद्धव ठाकरे पलटूराम. हिंदी सक्तीचा अहवाल त्यांनी स्वीकारला होता. त्यांचा उजवा हात असलेल्या उपनेत्यानं हिंदी सक्तीचा उल्लेख त्यात केला होता. आता नेहमीप्रमाणे त्यांनी घुमजाव केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. 5 तारखेला विजयोत्सव साजरा करणारच. मोर्चासाठी तयार झालेली एकजूट कायम ठेवायची आहे. मराठी भाषिकांमध्ये फूट पडण्याचा या सरकारचा खुटील डाव. उद्धव ठाकरेंची टीका. 5 जुलैला विजय मेळावा घेणार. सहकाऱ्यांसोबत चर्चा करून ठिकाण जाहीर करणार. राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर समिती आणा, काही करा, असं पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. राज ठाकरेंचा इशारा. दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये यासाठी मी GR काढलेला नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. मराठी माणूस एकवटला तर काय होतं सरकारला कळालं. मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यती असा स्वरूपाचा झाला असता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण या मोर्चानं झाली असती. राज ठाकरेंची रद्द झालेल्या मोर्चावर प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेला तांडव. आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या. सदावर्तेंचा हल्लाबोल. सरकार विद्यार्थी हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. राज ठाकरेंसोबत काल माझी चर्चा झाली. सर्व एकत्र येऊन विजय साजरा करणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर ही विजयाची पहिली पायरी. संजय राऊतांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बैठक संपन्न. 5 जुलैच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा. बैठकीला मनसेचे बाळा नांदगावकर, अभिजित पानसे तर उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब उपस्थित.